पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि कमीत कमी अधिवेशन घेण्याचा एक नवीन रेकॉर्ड हे राज्य शासन करते। आतापर्यंत एकूण 7 अधिवेशनं या सरकारमध्ये झाली आणि या 7 अधिवेशनाचा कालावधी 36 दिवस आहे। उद्याचं 8वं अधिवेशन धरल्यानंतर एकूण कालावधी 38 दिवस एवढा होईल। म्हणजे सरासरी 5 दिवस देखील या सरकारच्या कार्यकाळामध्ये अधिवेशन चाललेलं नाही। कोविडच्या काळामध्ये झालेली जी अधिवेशनं आहेत त्याचं एकूण जर दिवस आपण बघितले तर ते 14 आहेत। 14 दिवस हे 2 दिवस पकडून कोविडच्या काळातली अधिवेशनं या सरकारने घेतली आहेत। त्याच वेळी जर संसदेचा आपण विचार केला तर कोविड काळामध्ये संसदेची अधिवेशनं 69 दिवस चालली आहेत। कोविड हा देशात आहे, महाराष्ट्रात आहे, दिल्लीत आहे, तथापि कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारच्या वतीनं केलं जात आहे। महाराष्ट्राच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाली। 61व्या वर्षामध्ये आपण सगळे लोक आहोत, पण जे 60 वर्षात घडलं नाही ते आपल्याला आत्ता घडताना दिसतंय आणि ते म्हणजे राज्य सरकारने विधानमंडळामध्ये सदस्यांना बोलू नये अशी व्यवस्था करणं। पहिल्यांदा आपण बघितलं असेल तर मिनिट्समध्ये लिहिण्यात आलेलं आहे कोणतंही आयुध वापरता येणार नाही। म्हणजे कदाचित अशा प्रकारची लोकशाही ही इमर्जन्सीच्या काळात पाहिली असेल। कोविड आहे, आम्ही वेळ कमी करतोय इथपर्यंत ठीक आहे, पण सदस्यांना कुठलंही संसदीय आयुध वापरता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीला कुलूपबंद करण्याचा निर्णय। सदस्यांनी 35 दिवस आधी टाकलेले प्रश्न आपल्या लोकशाहीमध्ये हे जे काही आपण एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतो त्याच्यावर लेजिस्लेचरचा अंकुश आहे आणि तो अंकुश अधिवेशनाच्या माध्यमातून, प्रश्नांच्या माध्यमातून, लक्षवेधीच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून असतो। 35 दिवस आधी टाकलेले प्रश्न व्यपगत होतील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय। आता हे व्यपगत का करण्यात आले? याच्यामध्ये तर अधिवेशन बोलवावं लागत नाही, हे अतारांकित करता येतात आणि लेखी उत्तर देता येतात। यापूर्वी ज्यावेळी प्रश्न उत्तराचे तास होऊ शकले नाहीत अशा काळातली उत्तरं मिळालेली आहेत। ज्यावेळी दिवस कमी झाले ती अतारांकित झाली आहेत, पण प्रश्नच विचारायचे नाही आणि विचारले तर त्याला उत्तर देणार नाही। मग एवढे अधिकारी आणि कर्मचारी विधानमंडळात बसवले आहेत आणि एवढे अधिकारी कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेत आहेत। त्याचा एक्झॅक्ट आकडा सुधीरभाऊ सांगू शकतील, तुम्हाला पाठ नाही आहे, पण एवढे सगळे अधिकारी या ठिकाणी असताना हे काय माशा मारायला बसवलेत? साधी उत्तरं देखील द्यायची नाहीत। भ्रष्टाचाराची प्रकरणं घडली त्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर इथं सर्रास त्यांना कळवून देण्यात आलेलं आहे की आता तुमच्याकडे आलेल्या प्रश्नांवर कारवाई करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ही प्रश्न आम्ही व्यपगत केली आहे। तुमच्याकडे आलेल्या लक्षवेधीवर कारवाई करण्याची आवश्यकता नाही आहे, आम्ही ही व्यपगत केली आहे। म्हणजे तुम्ही काहीही अनिर्बद्ध कारभार करा, आता तुम्हाला प्रश्न विचारणारा कोणी नाही,
कोणाचा अधिकार नाही. म्हणून मी म्हटलं लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. आता आपण जर अधिवेशनाची रचना बघितली, उद्या अधिवेशन सुरू होणार आहे, पुरवणी मागण्या मांडल्या जातील, शोकप्रस्ताव होईल. आमची माहिती अशी आहे की पुन्हा एकदा लोकशाहीच्या सगळ्या प्रथा परंपरा पायंडे नियम पायदळी तुडवून उद्याच काही बिलं मांडण्यात येणार आणि उद्याच त्याच्यावर चर्चा घेण्यात येणार आहे आणि नंतर परवाचा दिवस हा पुरवणी मागण्यांवर देण्यात आलेला. पुरवणी मागण्या कुठलंही आयुध वापरायचं नाही आणि नियमाने जायचं, याचा अर्थ काय आहे तर स्ट्रिक्टली पुरवणी मागण्यांमध्ये ज्या मागण्या असतील त्याच्या पुरतं तुम्हाला बोलता येईल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे प्रश्न आहेत, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, या संदर्भातली कुठली तरतूद जर पुरवणी मागणीमध्ये नसेल तर तो विषय मांडता येणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न इतके ऐरणीवर आले आहेत. पीक विमा मिळालेला नाही, मागच्या वर्षीचा केवळ 18% पीक विमा मिळाला आहे. दुधाचा जो शेतकरी आहे 15 रुपयाला भाव गेलेला आहे. धानाचा एवढा घोटाळा चाललेला आहे. मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे शेतकरी अडचणीत आहेत. आता विषय मांडायचा कसा? त्याच्यावर जर तरतूद नसेल तर तो विषयच उपस्थित करता येणार नाही. वेगवेगळे जे विषय, आज एवढी विषयांची यादी आहे, 100 पेक्षा जास्त विषय आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. पण या विषयांवर बोलण्याकरता कुठलंही आयुध आमच्याकडे शिल्लक ठेवलेलं नाही. कोरोनाची स्थिती असेल, कोरोनाच्या मृत्यूची लपवाछपवी असेल, म्युकरमायकोसिस सारखे आजार असतील, लॉकडाऊनमुळे तयार झालेल्या 12 बलुतेदारांच्या समस्या असतील, विविध घटकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न तर मी सांगितलेच आहे, सोयाबीन, आंबा, केळी, कापूस, सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी आहेत. पायाभूत सुविधा, मेट्रोचे असतील, रस्त्यांचे असतील, याचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्या संदर्भातले विषय आहेत. आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध खात्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचारावर आम्ही बोलूच नये अशा प्रकारची अधिवेशनाची रचना यावेळेस करण्यात आली आहे. कारण यातले 90% विषय हे पुरवणी मागण्यांमध्ये नसतील आणि त्यामुळे त्याच्या संदर्भात आम्हाला टेक्निकली बोलू दिलं जाणार नाही, हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं आहे. आज खरं म्हणजे 100 विषय मी सांगणार नाही, पण एकूणच राज्यातले वेगवेगळे जे घटक आहेत, मग कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, वारकऱ्यांचे प्रश्न आहेत, असे कित्येक प्रश्न आहेत की जे प्रश्न मांडायचे कुठे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की आम्ही निश्चित सभागृहात ज्या प्रकारे जे मांडता येईल मांडण्याचा प्रयत्न करू, पण जे मांडू दिलं जाणार नाही. लोकशाहीला कुलूप लावल्यामुळे लोकशाही थांबेल असं जर कोणाला वाटत असेल तर लोकशाहीला कुलूपही लावता येत नाही आणि लोकशाही थांबतही नाही. त्यामुळे तिथे जे मांडता येईल तिथे मांडू, मांडता येणार नाही ते बाहेर मांडू, माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर येऊन मांडू, जनतेमध्ये जाऊन मांडू. पण अशा प्रकारे लोकशाहीची थट्टा ही तात्काळ बंद केली पाहिजे. आणि यापूर्वी देखील आम्ही सांगितलं, कोरोनाच्या नावावर अधिवेशन संपवलं जातं आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कोरोनाच्या नावाने बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आक्रमकतेनं पण संयमानं आम्ही जनतेचे प्रश्न मांडू आणि जे मांडता येणार नाही ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू. उद्या मग आम्हाला कोणी हे म्हणू नये की तुम्ही आंदोलन कशा करता. का आंदोलन होणार नाही?
जिथे प्रश्न मांडायचे तिथे जर मांडू दिले नाही तर आंदोलनं होतील, जनतेत जाऊन ते मांडावे लागतील. मला असं वाटतं राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलेला आहे. हे सरकार अधिवेशन फेस करू शकत नाही. ज्या प्रकारे वसुलीचे प्रकरण या सरकारमध्ये बाहेर येत आहेत, ज्या प्रकारची वेगवेगळी प्रकरणं आता येऊ घातली आहेत, यामुळे अधिवेशनच फेस करायचं नाही असा सरकारचा प्रयत्न दिसतोय. पण आम्ही सरकारचा चेहरा उघडा पडल्याशिवाय राहणार नाही. चहापानला जी परंपरा असते त्यासाठी तुम्हाला बोलवलं याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही जाणार न जाणारा पुढचा परंपरा त्यावर काय? अहो, चहापान ही तर फार छोटी परंपरा आहे. जे नियम, कायदे आणि परंपरा त्या सगळ्याच पायाखाली तुडवल्या जात आहेत. प्रश्न विचारायचे नाही म्हणजे काय? दिलेले प्रश्न व्यवगत होतात म्हणजे काय? ज्यांनी लोकशाहीला कुलूप लावला आहे त्यांच्याकडनं चहापानाला बोलवणं याची आणि निमंत्रण मिळेल अशी अपेक्षाच वेड्यासारखी आहे. विरोधकांच्या प्रश्नांना फेस करायचं नाहीये म्हणून सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला समर्थ आहे का? भाजपा कुठेतरी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सरकारची अडचण करू शकतं म्हणून ते निवडणूक पुढे करणार आहेत का? 3 पक्षामध्ये कुठलंही एकमत नाही. आमचं अतिशय स्पष्ट म्हणणं होतं की तुमच्याकडे मेजॉरिटी आहे ना, मग एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवतं? हे पद भरलं गेलं पाहिजे. परंतु आत्ता तरी जी परिस्थिती दिसते आहे, मला माहीत नाही त्याच्यात काही बदल झाला तर, अध्यक्षाची निवडणूक होईल अशा प्रकारचं चित्र हे मला काही दिसत नाही. सरकारमध्ये जो काही मोठ्या प्रमाणात विसंवाद आहे त्या विसंवादातनं ही परिस्थिती आज तयार झालेली पाहायला मिळते. कई सारे एमएलए भी नाराज बताए जा रहे हैं और सरकार इसमें अगर इलेक्शन होता है तो सरकार गिर सकती है, खतरा हो सकता है. इस कारण सरकार भाग रही है, ऐसा आपको लग रहा है? देखिए, कुछ चीज़ें जो होती है ना, ये लार्जर पॉलिटिकल स्ट्रैटेजी का भाग होती है और ऐसी लार्जर पॉलिटिकल स्ट्रैटेजी ये हम प्रेस कॉन्फ्रेंस में तो नहीं बोल सकते. महाविकास आघाडीचे अनेक नेते म्हणतात की भाजप केंद्राकडे पत्र पाठवून कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करते. मग ते रोहित पवार म्हणतात, मुश्रीफ म्हणतात, सर्वजण म्हणतात, हा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं की दबाव आणण्याचा विषयच नाही आहे. आज ज्या सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे चाललेल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाचा आदेश हा आल्यानंतर जर चौकशा होत असतील तर उद्या तुम्ही असं म्हणाल की उच्च न्यायालय देखील दबाव आणताय. विरोधी पक्षाचं काम काय आहे? एखादा घोटाळा बाहेर आला, एखादा आरोप झाला, एखादं पत्र बाहेर आलं तर त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणं हा विरोधी पक्षाचं काम आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि आमच्या अध्यक्षांनी जे पत्र पाठवलं आहे ते हेच पत्र पाठवलेलं आहे की अशा प्रकारे इतके गंभीर आरोप होत असतील तर या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. अगदी स्पष्टच आहे. बघा, 2 दिवसापूर्वीपर्यंत केंद्राने एम्पिरिकल डाटा द्यावा, केंद्राने एम्पिरिकल डाटा द्यावा असं सांगण्यात येत होतं. काल शेवटी जो काही आदेश यांनी काढला त्यात आयोगाला सांगितलं एम्पिरिकल डाटा जमा करा. आम्ही पहिल्या दिवशीपासून हेच सांगत होतो, कारण आपण जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल इन्क्वायरी म्हटली आहे आणि ही इम्पेरिकल इन्क्वायरी थ्रू बॅकवर्ड क्लास कमिशन म्हटलेली आहे. हा बॅकवर्ड क्लास कमिशननेच करायचा विषय आहे, म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचा आहे. हे कधी म्हटलेलं आहे? 13/12/2019ला. ते आत्ता जे करतात ते जर तेव्हा केलं असतं तर 50% आतलं ओबीसीचं आरक्षण गेलंच नसतं. पण अजूनही यांची इकोसिस्टीम जी आहे ती इकोसिस्टीम मात्र रोज सांगते मोदीजींनी डेटा नाही दिला, मोदीजींनी डेटा नाही दिला. मोदीजींच्या डेटाचा संबंध नाही. इम्पेरिकल डेटा हा इम्पेरिकल इन्क्वायरीच्या अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा. आणि म्हणूनच मी म्हटलं काल परवा जो निर्णय केला तो उशिरा सुचलेला शहाणपण आहे, पण किमान त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या दिशेने आपण जातोय. आता तीच परिस्थिती
मराठा आरक्षणाची देखील आहे। मराठा आरक्षणामध्ये न्यायमूर्ती भोसले कमिटीने जो निर्णय दिला आहे त्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाला मागास ठरवत नाही आणि तो रिपोर्ट पाठवत नाही तोपर्यंत आरक्षण हे देता येणार नाही आणि त्याकरता त्यांनी टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेला आहे। आता काय केलेलं आहे, अद्यापही राज्य मागासवर्ग आयोगाला हा विषयच रेफर केलेला नाही। केंद्राचे अधिकार आहे, केंद्राचे अधिकार आहे। अरे किती लोकांना खोटं सांगाल तुम्ही? ज्यावेळेस असा रिपोर्ट तयार कराल, मी आजही सांगतो, आता कदाचित माझं पान क्रमांक चुकत असेल एक दोन, पण मला जे आठवत आहे पान क्रमांक 556 असावं, जो मूळ निर्णय आहे त्या निर्णयाच्या, त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे या संदर्भात, इतकं क्लिअर कट त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। असं असताना देखील तुम्ही शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या पानावर, मागास ठरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारने त्या संदर्भातली कारवाई करावी। याच्यापूर्वी असं होतं की मागास ठरवायचा अधिकार सर्वस्वी राज्याचा होता, आता राज्याने कारवाई करून ती केंद्राकडे पाठवायची, म्हणजे एक स्टेप त्याच्यात फर्दर झाली आहे आणि मग त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली की पुन्हा कायदा राज्यालाच करायचा आहे। त्यामुळे मागास ठरवल्याशिवाय कायदाच होऊ शकत नाही। मागास ठरवण्याची पहिली स्टेप ही राज्याला करायची आहे, इतकं स्पष्टपणे त्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे, पण अजून त्याची सुरुवातही केलेली नाही। मी वारंवार हे सांगतोय, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे आम्हालाही माहिती आहे की मराठा आरक्षणाला शॉर्टकट नाही आहे, पण तुम्ही कारवाईच जर सुरू केली नाही तर पुढच्या 10 वर्ष तरी ते कसं मिळेल? अद्याप कुठलीही कारवाई सरकारने सुरू केलेली नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसतात। आणि आता तर आज MPSCच्या विद्यार्थ्याने जी आत्महत्या केली आहे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। आपण बघा, MPSCवर सदस्य नेमलेले नाहीत, MPSCच्या संदर्भात परीक्षा होत नाही आहेत, MPSCचे इंटरव्ह्यू होत नाही आहेत, आता सदस्यच नाही आहेत तर इंटरव्ह्यू घेणार कोण आहे? आणि मग अशा प्रकारे पास झालेले विद्यार्थी हे जर निराशेने आत्महत्या करत असतील तर कुठेतरी राज्य सरकारला खडबडून जाग आली पाहिजे। आणि माझं तर मत असं आहे, एकतर तात्काळ MPSCवर सदस्य नेमले पाहिजेत आणि MPSCचं पूर्ण ओव्हरहॉलिंग केलं पाहिजे। आज ज्या प्रकारे आपल्याला ही सगळी कारवाई दिसते आहे की कुठल्याही परीक्षा होत नाही, कुठे इंटरव्ह्यू होत नाही, 2-2, 3-3 वर्ष पास होऊन पडलेले आहेत मुलं, पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे, याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आजची घटना ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे। तर ठाकरे सरकारने गेल्या 16 महिन्यामध्ये प्रसिद्धीवर 155 कोटी खर्च केले, म्हणजे महिन्याला 10 कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च होता, अशी माहिती आता माहिती अधिकारी यांचं यावर्षीचे 246 कोटी बजेट आहे, आपलं 26 कोटी सर्वात हायएस्ट बजेट आहे। असं आहे, मला आत्ताच आमच्या माजी वित्तमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे 246 कोटी हायएस्ट बजेट। आत्ता यांनी प्रसिद्धीचं बजेट 246 कोटीचं केलेलं आहे, जे आपल्या काळात किती होतं? सुरुवात 26 कोटी 26 कोटी होतं पहिल्या वर्षी आमचं, 26 कोटीचं बजेट होतं, ते 246 कोटी केलं आहे। प्रसिद्धी करतात कशाची आहे? कामं तर सगळी बंदच आहेत, नवीन काम कुठलंही सुरू झालेलं नाही। मग नेमकी कशाची प्रसिद्धी चालली आहे आणि कोणाची प्रसिद्धी चालली आहे? मला आठवतं की आमच्या काळामध्ये एखादा आम्ही निर्णय जरी घेतला आणि त्यातला 2-3 कोटी रुपये जरी लागत असले तरी केवढा गजब करायचे। प्रसिद्धी विभागातनं 3 कोटी रुपयाचा खर्च, 3 कोटी रुपयाचा खर्च, आता 150 कोटी रुपये खर्च होऊन राहिले, काम काहीच नाही आहे। त्यामुळे ही नेमकी कोणाची प्रसिद्धी चालली आहे याची माहिती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि यासोबत तिन्ही पक्षाच्या कोणत्या कोणत्या नेत्याच्या प्रसिद्धीकरता किती किती पैसे खर्च झाले याची फोड देखील आम्हाला मिळाली पाहिजे। त्यात अन्याय नको ना, म्हणजे तेही आम्हाला कळलं पाहिजे। सर, अधिवेशन आणि निवडणुका जवळ आल्यावर केंद्रीय संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात विरोधक करताना दिसून येतात आणि त्याच्यामुळे राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न जे आहे ते करतायत असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो। त्यांचा आरोप आहे ना, तुमचा नाही आहे ना हा आरोप, ते दुसरा आरोप काय लावणार आहे? याचं कारण आहे, मी पुन्हा एकदा सांगतो,
या सगळ्या कारवाया सगळ्या माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे होत आहेत. यातली कुठलीही कारवाई राजकीय सुडापोटी नाही. यातला कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर, म्हणजे अगदी काल परवा झालेली जरंडेश्वरची कारवाई असेल, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच झालेली आहे, किंवा अनिल देशमुख यांच्या प्रकरणातली कारवाई असेल, माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच ती झालेली आहे. या सगळ्या कारवाया माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेल्या आहेत. मग आता उच्च न्यायालय जर निर्णय देत असतील तर केंद्रीय संस्थांनी हातावर हात धरून कसं बसता येईल? भाजपचे मित्रपक्ष असलेले आणि केंद्रीय मंत्री जरंडेश्वर प्रमाणे अन्य साखर कारखाने त्यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात नाही, असं आहे की ही सगळा चौकशीचाच भाग आहे. आपण जर बघितलं असेल, मला एक्झॅक्टली कुठल्या ते कल्पना नाही, पण त्याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या कारखान्यांचं मेन्शन त्या ठिकाणी आहे. आणि जो मूळ निर्णय आहे त्या निर्णयामध्ये मी जर चुकत नसेल तर 42 वेगवेगळ्या कारखान्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ते केंद्रीय एजन्सीजला किंवा ज्या एजन्सीजला माननीय न्यायालयाने सांगितलं त्यांना ते ठरवायचं. रवींद्रजी, ओबीसी आरक्षण संदर्भातला प्रश्न आहे. छगन भुजबळांनी तुम्हाला फोन केला असं त्यांनी सांगितलं आणि नाना पटोले विनंती करत आहेत की 2011च्या सर्वेक्षणाचा जो डेटा आहे ते मिळवून देण्यासाठी आम्ही रवींद्रजींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानांना भेटायला तयार आहोत. त्यावरती आपली काय भूमिका आहे? असं आहे की हा देखील एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याचं कारण काय आहे? पहिली गोष्ट तर अशी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देशात निर्माण झालेला नाही. तो केवळ आणि केवळ महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण हे अबाधित आहे, ते चाललेलं आहे. काल परवा यूपीत निवडणुका झाल्या, त्यातही ओबीसी आरक्षण पूर्णपणे इंटॅक्ट आहे. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रातला आहे. दुसरा, मी वारंवार हे सांगितलं की सेन्सस डेटा आणि इम्पेरिकल डेटा याच्यामध्ये फरक आहे. सेन्सस डेटाची आवश्यकता नाही आहे. सेन्सस डेटाच्या संदर्भातही सांगतो, कारण याही संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत. हा सेन्सस झाल्यानंतर UPA सरकारच्या काळामध्ये याच्यामध्ये हा SECC होता, म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. त्यातलं सोशिओ इकॉनॉमिक त्याच वेळी देण्यात आलं आणि कास्ट सेन्सस हे विथहोल्ड करण्यात आलं. हे विथहोल्ड करण्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये 8 कोटी चुका होत्या, 8 कोटी. त्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात त्याच्यावर एक कमिटी बसवण्यात आली. त्या कमिटीच्या असं लक्षात आलं की 8 कोटी चुका आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये मी चुकत नसेल तर जवळजवळ 70 लाख चुका महाराष्ट्राच्या डेटामध्ये आहेत. आणि म्हणून जाणीवपूर्वक हा निर्णय घेण्यात आला की हा डेटा जर अशा प्रकारे गेला तर त्यातनं अनेक अडचणी असू शकतात. म्हणून त्याच्यावर एक समिती बसली, तो डेटा सुधारवता येईल का असा प्रयत्न त्या समितीने सुरू केला आणि त्या संदर्भातले सगळे मुद्दे आपल्यासमोर आलेले आहेत. मुळात आम्ही हा डेटा ज्यावेळेस मागायला गेलो, आम्ही मागितला होता. का मागितला होता? आमच्या काळामध्ये आरक्षणाची केस ही 5 जिल्ह्यांची 50% वरची होती. 5 जिल्ह्याची 50% वरची. त्यावेळी आमच्या वकिलांनी आम्हाला सुचवलं की आपण जर या ठिकाणी काही सेन्सस डेटा मिळवू शकलो तर हे 50% वरचं आपण त्यांना प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा ऑर्डिनन्स काढून ते वाचवायचा प्रयत्न करू. पण ज्यावेळेस आम्ही ते पत्र पाठवलं आणि त्याचं उत्तर आलं त्यावेळेस मी स्वतः केंद्र सरकारशी बोललो आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या नजरेस आणून दिलं की हा जो काही डेटा आहे या डेटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चुका आहेत की अशा प्रकारचा डेटा दिला तर एकतर त्याने तुम्ही आरक्षण जस्टिफाय देखील करू शकणार नाही आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अडचणी होतील. आणि म्हणून आम्ही याच्या संदर्भातली आमची कमिटी काम करते. अजूनही हा डेटा कसा ठीक करायचा या संदर्भातले निर्णय झालेले नाहीत. आणि म्हणून मग आम्ही ऑर्डिनन्सच्या आधारावर कोर्टात गेलो आणि कोर्टाने 50% वरचं 5 जिल्ह्यातलं ओबीसीचं आरक्षण हे खारिज केलं नाही, ते देखील वाचवलं. त्यानंतर या सरकारच्या काळामध्ये ते 50% वरचं राहून गेलं आणि 50% आतला विषय आला. आणि त्यावेळी 13/12/2019 रोजी पुन्हा एकदा
कोर्टाने सांगितलं की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे कारवाई करा. म्हणजे काय करा, आता जी केली आहे, राज्य मागासवर्ग आयोग तयार करा, इम्पेरिकल इन्क्वायरी करा. त्यावेळेस जर आम्ही नुसता हा आदेश काढला असता आणि कोर्टाला नेऊन दाखवला असता, तर जसं देशाच्या इतर सगळ्या भागांमध्ये 50% आतलं ओबीसी राजकीय आरक्षण टिकलेलं आहे, तसंच महाराष्ट्रातलं टिकलं असतं. 15 महिने आम्ही ते केलं नाही आणि म्हणून कोर्टाने, तुम्ही कोर्टाचा निर्णय बघा, त्यात त्यांनी नमूद केलं आहे की फ्लिम्झी ग्राउंड्सवर राज्य सरकार केवळ तारखा मागते आहे आणि या ठिकाणी जी कारवाई सांगितली आहे ती करत नाही आहे आणि त्यामुळे ते गेलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे डेटाच्या संदर्भात हे दिशाभूल करण्याचं काम आहे. इम्पेरिकल इन्क्वायरी हा शब्द आहे आणि आता हे करता येतं की नाही करता येत याचं एक उदाहरण सांगतो. मराठा आरक्षणाच्या वेळी तेव्हा तर कुठलं सेन्सस नव्हतं मराठा समाजाचं, म्हणून आम्हाला ज्यावेळेस तो प्रश्न पडला की इम्पेरिकल डाटा, आम्ही 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजने 4 ते 5 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाकरता इम्पेरिकल डाटा तयार केला आणि मराठा आरक्षणाचा जो निर्णय आहे, निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या निकालामध्ये काही गोष्टी आपल्या विरोधात गेल्या असतील, पण त्याच्यामध्ये आपण तयार केलेला डेटा हा मात्र त्यांनी स्ट्राईक डाऊन केला नाही. तो डेटा त्यांनी मान्य केलेला आहे. मग जर मराठा समाजाकरता तेव्हाचं सरकार हे 5 महिन्यामध्ये इम्पेरिकल इन्क्वायरी करून इम्पेरिकल डाटा तयार करू शकते, तर आताचं सरकार 18 महिने हे का करू शकत नाही? आणि मग मोदींकडे डेटा मागा, केंद्र सरकारकडे डेटा मागा, सेन्ससचा डेटा मागा. करायचं नसेल तर बहाणे आहे, करायचं असेल तर रस्ता आहे. आता रस्त्याने जायचं की बहाण्यावर जायचं हे या सरकारला ठरवावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल अशा चर्चा आहेत. सेना आणि भाजप यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे असंही बोललं जातं. ते काही शिवसेनेचे नेते आणि तुमच्या नेत्यांची भेट कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजप, सेना किंवा कुठल्याही पक्षाची आमची भेटगाठ नाही, कोणाशी आमची चर्चा नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय. जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता कुठल्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेकरता लढाई लढण्याची आमची तयारी आहे. प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिलं होतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की भाजप आणि शिवसेनेचे नेते जवळीक अजूनही कायम आहे. अधिवेशनाच्या काळात समन्वयाची वेळ मिळते तर पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता आहे, अशी भीती नाही. आमच्यात शत्रुत्व नव्हतंच ना, कधी शत्रू थोडी आहोत आम्ही. आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून, आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतभेद उभे झाले ना. ते काही धुऱ्याचा वाद थोडी आहे की म्हणजे सुधीर भाऊचा धुरा काही उद्धवजीच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर काही अतिक्रमण केलं असं नाही आहे. त्याच्यामुळे हा काही आमचा धुऱ्याचा वाद नाही आहे किंवा आमचं कुठलंही शत्रुत्व नाही आहे, पण वैचारिक मतभेद आहेतच. त्यांचा हात सोडून ते इकडे आले, त्यांचा हात सोडून ते इकडे आले तर तुमची तयारी आहे? राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी येते त्या परिस्थितीवर निर्णय होत असतात. जर तरवर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात. रामदास आठवले असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षापूर्वी माझं ऐकलं असतं तर आज ते मुख्यमंत्री झाले असते आणि 2.5 वर्षाचा फॉर्म्युला चांगला ठरला असता. सोडून द्यायचं. रामदासजींनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. सर, मागील अधिवेशनामध्ये सुजय चव्हाण प्रकरणाचे पुरावे ठरल्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा झाला. परमवीर सिंगांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. पावसाळी अधिवेशनामध्ये जे सचिन वाझेंचं पत्र आलेलं आहे त्या संदर्भात तुमचा ठराव पास झालेला आहे. अजित पवार आणि अनिल परब यांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार आहात का? असं आहे की 2 अधिवेशनांमध्ये हे 2 राजीनामे झाल्या किंवा मागच्या अधिवेशनात 2 राजीनामे झाल्यामुळे आता सरकारी पक्ष जो आहे तो बचावात्मक परिस्थितीमध्ये आहे आणि पुन्हा कोणावर राजीनाम्याची अवस्था येऊ नये म्हणून अधिवेशनच घ्यायचं नाही, घेतलं तर बोलू द्यायचं नाही, आयुध वापरू द्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न हे ते करतायत. आम्ही काही माणूस टार्गेट ठेवून करत नाही, पण ज्याच्याबद्दल सापडेल त्याचा राजीनामा मागू. जी आपने कहा कि राजनीति में शिवसेना से आपसे कोई दुश्मनी नहीं है,
लेकिन आने वाले दिनों क्योंकि शिवसेना नेताओं की भाषा जो है अभी सॉफ्ट नजर आ रही है। भले ही संजय राउत ने कहा है कि सरकार टिकेगी, लेकिन नरेंद्र मोदी हमारी भाई है, प्रधानमंत्री से ज्यादा हमारे भाई का रिश्ता कायम है, इस तरह के उनके बयान आ रहे हैं। देखिए, संजय राउत जी एक ऐसे व्यक्ति है कि वो सुबह कुछ कहते हैं, दोपहर को कुछ कहते हैं, शाम को और कुछ कहते हैं और दूसरे दिन और तीसरी चीज़ कहते हैं। तो उनके कहने के ऊपर अगर हम और आप भी अपना मन बनाने लगे और अपनी खबर बनाने लगे तो आपकी खबर सही नहीं होगी। सर, अनिल देशमुख यांचं असं म्हणणं आहे की सचिन वाझे प्रकरणात ज्या पद्धतीने कारवाई केली जाते, सचिन वाझे एक आरोपी आहेत, ते निलंबित आहेत आणि त्यांच्या सामन्याहून जर काही ईडीची चौकशी होत असेल ते चुकीचं आहे असं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. नाही, हे अनिल देशमुख साहेबांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं, तरी कोर्टाने इन्क्वायरी करायला सांगितली. त्यामुळे आता आम्ही तर याच्या संदर्भात कॉम्पिटंट नाही आहोत, कोर्टच कॉम्पिटंट आहे. कोर्टाने जर हे म्हणणं मान्य न करता कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आणि इन्क्वायरी झाली पाहिजे, असं जर कोर्टाला वाटत असेल तर मग देशमुख साहेबांना किंवा मला वाटण्याचा काय अर्थ आहे? सर, संजय, तुम्ही जेव्हा ओबीसी आरक्षणानंतर स्टेटमेंट दिले की 4 महिन्यामध्ये मी ओबीसी आरक्षण मिळवून देऊ, त्यानंतर संजय राऊतांचं असं विधान आलेलं आहे की तुम्ही म्हटलं की जर मी संन्यास गेला, जर मिळवून दिलं नाही तर ते म्हटले की देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे, त्यांना बिलकुल संन्यास ते घेणार नाही, जर गरज पडली तर मी त्यांना भेटायला जाईल. हो, मी 25 वर्ष राजकारण करणार आहे याच्या पुढे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा विचारपूर्वक बोलतो. मला हे माहिती आहे की संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही आहे, कारण जे करण्यासारखं आहे ते हे करत नाही आहे. विचारपूर्वक बोललो आहे. जे करता येण्यासारखं आहे ते हे करत नाही आहेत, म्हणून तो विषय मी त्या ठिकाणी बोललो आहे. आणि हे खरंच आहे, आता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्याच प्रकारची गरज आहे ना. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे, यांचीही गरज आहे, सगळ्यांचीच गरज आहे. कारण त्याशिवाय राजकारण शेवटी कसं असतं बघा, राजकारण काही एका पक्षाचं नसतं ना. राजकारणामध्ये पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे, सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्या शुभेच्छा समजूया. भविष्यात कधी युतीची गरज आहे का सर? भविष्यात होणाऱ्या कधी युतीची गरज आहे का? काय काय भविष्यात होणारी कधीची युतीलाही तुमची गरज आहे का? म्हणजे मला समजलं नाही. संजय राऊत जे भविष्यात म्हणाले सेना भाजपची युतीची गरज ठरली का? असेल का? तुमची मुलाखत संजय राऊत घेणार आहे, त्या संदर्भात तुमची यापूर्वी बैठक देखील झाली होती. आता तुमची मुलाखत त्याची कोणत्या टप्प्यावर आली? तेच ठरवायला आशिष शेलार आणि त्यांची भेट झाली असावी. अधिवेशनाची माहिती कळते की अजून जे पत्रकार परिषद जे होत असते कन्फर्मेशन नाहीये. बरेच बदल घडत आहेत आणि अर्थात 2 दिवसात अधिवेशनात तर उत्तर मिळणार, त्यामध्ये आधीची पत्रकार परिषद देखील होईल असं वाटत नाही. आत्ताची माहिती म्हणजे आता मला असं वाटतं की हे सरकार विरोधकांना तर फेस करतच नाही, पण आता मीडियाला देखील फेस करत नाही आहे. अशा प्रकारची अवस्था या सरकारची मला पाहायला मिळते. कल आप लोग जिस तरह से सरकार भाग रही है, कोविड का ही सत्र है, तो बीजेपी की स्ट्रेटेजी क्या रहेगी? कल आंदोलन भी करने वाली है डिस्ट्रिक्ट लेवल पर, कलेक्टर ऑफिस के बाहर. देखिए, कुल मिलाकर 2 दिन का अधिवेशन रखा है और इस अधिवेशन में पहली बार कोई भी लेजिस्लेटिव टूल आप इस्तेमाल नहीं कर सकते. मतलब भारत के संविधान के तहत बने हुए नियमों ने जो हमको अधिकार दिए हैं, उन अधिकारों को भी फ्रीज करने का काम इस सरकार ने किया है. हमने जो प्रश्न डाले थे उन सारे प्रश्नों को व्यपगत कर दिया गया है. हमने जो कॉलिंग अटेंशन मोशंस डाली थी उसको समाप्त कर दिया गया है, निरस्त कर दिया गया है. और सप्लीमेंट्री डिमांड के सिवाय आप किसी भी चीज के ऊपर कह नहीं सकते, बोल नहीं सकते, अपना मत नहीं रख सकते और सरकार को क्वेश्चन नहीं कर सकते. इस प्रकार से एक प्रकार से लोकतंत्र को ताला लगाने का काम इस सरकार ने किया है. हम प्रयास करेंगे जनता के प्रश्न सभागृह में रखने का, और अगर सभागृह में नहीं रख पाए तो जनता के बीच जाकर उन सारे प्रश्नों को हम रखेंगे. पिछले बार आपने जब आप हाउस में बोल रहे थे उस वक्त अनिल देशमुख का विषय आपने उठाया था. इस बार आपकी कार्यकारिणी में बैठक हुई और अजीत दादा और अनिल परब का विषय जो है उसे उठाया गया है. दादा ने पत्र भी लिखा है, तो क्या इस बार हम उम्मीद कर सकते हैं कि अजीत पवार का भी? देखिए, ये हमारी मांग बहुत सीधी है कि अगर श्री परमवीर सिंह इनके पत्र के बाद अगर एक इंक्वायरी
श्री अनिल देशमुख जी के ऊपर शुरू होती है, तो उसी प्रकार का एक पत्र ये अगर वाजे इन्होंने लिखा है तो उसकी इंक्वायरी क्यों नहीं की जाती। और इसलिए हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल ने बहुत स्पष्ट शब्दों में ये मांग की है कि ऐसा पत्र जो हमको पढ़ने को मिला है, देखने को मिला है, इसकी जांच की जाए। तो मुझे लगता है कि ये बिल्कुल सही मांग है। इसको कोई मैं ऐसा नहीं मानता कि कोई गलत बात यह है, और ये मांग हमारी रहेगी ही। शरद पवार से लेकर अजित पवार तमाम नेता ये बार बार कह रहे हैं कि बीजेपी सत्ता का दुरुपयोग कर रही है और उनके परिवार को, उनके नेताओं को बदनाम करने का साजिश कर रही है। देखिए, इससे अलग तो वो कुछ कह नहीं सकते, किंतु मैं स्पष्ट कर देना चाहता हूं कि महाराष्ट्र में सेंट्रल एजेंसीज जो भी इंक्वायरी कर रही है, वो सारी की सारी इंक्वायरी ऑनरेबल हाई कोर्ट ऑफ बॉम्बे इन्होंने जो निर्णय दिए उस निर्णय के तहत ये इंक्वायरी चल रही है। उन्होंने इंक्वायरी करने को सेंट्रल एजेंसीज को कहा है, इसलिए सेंट्रल एजेंसी ये इंक्वायरी कर रही है। ये कोई केंद्र सरकार ने लगाई हुई या किसी और ने लगाई हुई इंक्वायरी नहीं है, ये कोर्ट के निर्णय के तहत चल रही इंक्वायरी है।